नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण देवघर कोंडला आलेलो आहोत आणि देवघर कोंडला जर तुम्ही इथं विचार केला तर इथं एक मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी एक निसर्गरम्य वातावरण आहे। तुम्ही जर इकडे पुढे गेलात तर ह्या साईडला इकडे धबधबा आहे आणि हा एक पिकनिकचा छोटा स्पॉट आहे। तुम्ही जर इथे मसळ्याला कुठे जवळ राहत असाल तर तुम्ही इथे येऊ शकता। बघा इकडे छान ओढा आहे आणि या ओढ्याला इथे वरती एक धबधबा पण आहे। तर आज आपण सगळं एक्सप्लोर करणार आहोत, तुम्हाला मंदिर दाखवणार आहे आणि धबधबा सुद्धा दाखवणार आहे। आज आम्ही या ठिकाणी माझे सगळे मित्र आहेत, मित्रांसोबत आलेलो आहे आणि सोबत आम्ही वडापाव पण घेऊन आलेलो आहोत। कसं आहे ना, निसर्गामध्ये वडापाव खाण्याची जी मजा असते ना ती खूप वेगळी असते। तर चला आपण मंदिराकडे जाऊया सुरुवातीला। मित्रांनो, हे आहे स्वयंभू अमृतेश्वर देवालय देवघर कोंड। तर बघूया आपण आता मंदिरामध्ये जाऊया। फायनली आपण शंकराचं दर्शन घेतलं आणि आता आपण जाणार आहोत धबधब्यात। तर अगदी आवर्जून या ठिकाणी अजून एक सूचना आहे, तीच सूचना आहे ती म्हणजेच मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे। सो बघा, आता आपण इथे रस्ता पण छान आहे, येण्या जाण्यासाठी पण चांगला रस्ता करून ठेवलेला आहे मस्त। इकडे बघा झऱ्याचा खळखळाट, हा आवाज, मंजूळ आवाज ऐकून एकदम मन प्रसन्न होतंय। तर या ठिकाणी बघा आता आपण धबधब्याजवळ पोहोचलोय। ऑलरेडी इथे काही पर्यटक आहेत। या तर हा आहे मित्रांनो देवघर कोंडचा धबधबा। आता सध्या पाणी कमी असल्यामुळे थोडासा कमी फॉल होताना दिसतंय, पण तुम्ही बघू शकता छान अगदी पाण्याचा फ्लो जर जास्त असला तर इथे इथपर्यंत पाणी येत आहे। तर मित्रांनो, बाहुबली पिक्चर बघितला असेल तुम्ही, बाहुबलीची शूटिंग ह्याच धबधब्याच्या इथे झालेली होती। बरं वाटतं ना जरा इथं। तर सध्या पाणी कमी पडतंय, कमी प्रमाणात वॉटरफॉल होताना दिसतोय। सगळे मित्र आलेले आहेत।
तिथे कोणी जाय नाही एकांत एकदम आहे ना तो. तर मित्रांनो, आपण हा देवघर कोणचा वॉटरफॉल बघितला, धबधबा बघितला. आता अजून एक स्पॉट आहे, एक तिथे टेकडीवर श्री दत्त मंदिर आहे. तर आता आपण तिकडे जाऊया, नेमकं कुठे ते दत्त मंदिर आहे. तर चला, तर मी ते तुम्हाला दत्त मंदिर दाखवतो. तर मित्रांनो, इथून आपण लेफ्ट घेणार आहोत आणि हा रस्ता थोडासा वळणाचा आहे. तर इथं येताना जरा सांभाळून, कारण आता तुम्ही बघू शकता खूप सारे वळणं आहेत आणि ती काय उतरण आहे. तर गाडी चालवताना जरा सावकाश. आता तुम्ही वळणं बघू शकता. इकडे आपण इथून राईट घ्यायचं आहे, जस्ट इथेच गाडी ठेवायची. इथे सुद्धा गाडी पार्क करायला जागा आहे आणि तिथून आपल्याला चालत जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत. तिथे थोडं घ्या पुढे. हा, ठेवा इथेच, रस्त्यावर ठेवली तरी चालेल. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो इथे, पायथ्याशी पोहोचलोय. इथून आता आपल्याला ह्या ज्या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांनी पुढे चालत जायचं आहे. बघूया, आम्ही पण फर्स्ट टाइम आलोय. तुम्ही इकडचे डोंगर बघू शकता, एकदम हिरवेगार. आता सध्या सर्व हिरवेगार दिसतात, छान वातावरण आहे आणि सगळे पर्यटक सुद्धा एकदम आनंदात, एकदम हसत आलेले आहेत.
फायनली आपण पठारावर पोहोचलो आहे जिथे मंदिर आहे, पण इकडे पावसाळी मला वाटतं फारसं येणं जाणं नसावं कोणाचं. तुम्ही बघू शकता इथं एकदम मस्त टेकडीवर श्री दत्तांचं मंदिर आहे, म्हणजे सध्या बंद आहे. थोडीशी भीती पण वाटते, कारण कसं आहे हा परिसर आपल्यासाठी अननोन आहे ना, म्हणून. तर हे दत्तांचं मंदिर आहे, बंद आहे. बघूया ओपन. हां ओके, इकडे आहे. हो ओपन आहे, या. तर हे दत्तांचं मंदिर आहे. हो नाही, रोज करत, स्वयंभू आहे. तर बघा मित्रांनो, हे पूर्ण टेकडीवर मंदिर आहे. तर आज आपण देवघरमधली 2 ठिकाणं आपण एक्सप्लोर केलेली आहेत. एक म्हणजे शंकराचं मंदिर, स्वयंभू शंकराचं मंदिर, आणि त्याच्या जस्ट राईट हँड साईडला तिथे एक मोठा धबधबा आहे, तो सुद्धा एक्सप्लोर केलेला आहे या व्हिडिओमध्ये. आणि थोडंसं आपण टेकडीवर वरती गेलो तर तिथे देवघर कोंड आणि देवघर या दोघांच्या दरम्यान एक टेकडी आहे, त्या टेकडीवर श्री दत्तांचं मंदिर आहे. तर हे आहे श्री दत्तांचं मंदिर. आपण इकडचा आजूबाजूचा परिसर बघू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.